नमस्कार मित्रहो, आपल्या इंग्लिश डीजी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण अतिशय इंटरेस्टिंग असा ग्रामरचा भाग पाहणार आहोत आणि तो ग्रामरचा भाग आहे सिंपल पास्ट टेन्स। आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे। पण आज मी सिंपल पास्ट टेन्स फार कमी वेळेमध्ये आणि त्याचे सगळे नियम तुम्हाला मी सांगणार आहे। तर कुठेही जाऊ नका, हा पूर्ण व्हिडिओ पहा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर 5वीच्या वर्गाच्या मुलापासून ते स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्याच्या मुलांचा पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका मित्रहो। तर बघूया आपण सिंपल पास्ट टेन्समध्ये सिंपल पास्ट टेन्स कसा असतो। तर सिंपल पास्ट टेन्स मराठीमध्ये ओळखायचा असेल तर ज्या वाक्याच्या शेवटी झालं, गेला, बसला, उठला, बोलला, बोलली, आले, गेले अशी जी वाक्य असतात मराठीमध्ये, त्या वाक्याला समजायचं सिंपल पास्ट टेन्स। सिंपल पास्ट टेन्समध्ये साधा भूतकाळ। आणि मग ह्याचा वापर कसा करतात तर याची व्याख्या सांगताना, डेफिनेशन सांगताना असं सांगितलं जातं की द सिंपल पास्ट टेन्स इज यूज्ड फिनिश्ड ॲक्शन्स दॅट बिगॅन अँड एंडेड बिफोर नाऊ टू एक्सप्रेस पास्ट हॅबिट। म्हणजे सिंपल पास्ट टेन्स असतो ज्या गोष्टी काही टायमापूर्वी संपलेल्या असतात, त्या सांगण्यासाठी याचा वापर करतात। आणि दुसरी गोष्ट सांगितलेली की सिंपल पास्ट टेन्सचा वापर हा पास्ट हॅबिट म्हणजे भूतकाळातल्या ज्या सवयी असतात, या भूतकाळातल्या सवयी सांगण्यासाठी केला जातो। समजतंय? याची डेफिनेशन आहे, ही डेफिनेशन लक्षात घ्या। आता आपण या डेफिनेशननुसार काही उदाहरणं पाहूया। तर डेफिनेशनमध्ये 2 भाग सांगितले आहेत की ज्या गोष्टी घडून गेल्या भूतकाळामध्ये त्या सांगण्यासाठी सिंपल पास्ट टेन्स वापरतात। जसं एक एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो, वी स्टडीड इन दॅट स्कूल लास्ट इयर। आम्ही त्या, बघा काय सांगितलं वाक्यामध्ये, वी स्टडीड इन दॅट स्कूल लास्ट इयर म्हणजे आम्ही त्या शाळेत मागच्या वर्षी शिकलो। लक्षात घ्या, शिकलो आहे नाही, शिकलो होतो नाही, शिकलो असेल नाही, शिकलेलो आहेत असं नाही, फक्त शिकलो आहे, त्याच्या पुढे काही जायचं नाही। म्हणजे फक्त क्रियापदाचं सिंपल रूप, साधी क्रिया या ठिकाणी भूतकाळातली सांगण्यासाठी अशा प्रकारचा, जी साधी क्रिया संपून गेलेली आहे भूतकाळामध्ये, अशा प्रकारचा काळ वापरतात। याच्यामध्ये मी मागच्या वर्षी त्या शाळेत शिकलो हे सांगण्यासाठी आपल्याला या ठिकाणी, म्हणजे भूतकाळामध्ये जी घटना होऊन गेली त्याचा आता काही संबंध नाही, त्याचा त्या क्रियेचा भूतकाळात घडलेला आतावर काही प्रभाव नाही, अशा वेळेस अशा प्रकारची ॲक्शन वापरतात किंवा अशा प्रकारचा काळ वापरतात। आपण हे लक्षात ठेवा। आता दुसरं एक एक्झाम्पल सांगतो, सिंपल पास्ट टेन्स हा पास्ट हॅबिट कसा सांगतो। तर बघा हे एक्झाम्पल बघा दुसरं, ही रॅन एव्हरी डे इन हिज चाइल्डहुड। ही रॅन एव्हरी डे इन हिज चाइल्डहुड, तो त्याच्या बालपणी रोज पळायचा, म्हणजे त्याची सवय सांगितली की तो लहानपणी त्याच्या चाइल्डहुडमध्ये तो रोज पळायचा। तर याच्यामध्ये त्याची भूतकाळातली सवय सांगली। म्हणून हा जो टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स हा 2 गोष्टी सांगतो, जी गोष्ट भूतकाळात घडून गेली तिचा आता काही संबंध नाही ते सांगण्यासाठी, आणि भूतकाळातली सवय। लक्षात आलं? आपण आता डेफिनेशन बघितली आणि त्याचं डेफिनेशनचं स्पष्टीकरण आपण ह्या 2 उदाहरणाच्या माध्यमातून बघितलेलं आहे। आता आपण बघूया की ह्याच्या अफर्मेटिव्ह, होकारार्थी जे वाक्य असतात, अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, याचं स्ट्रक्चर काय असतं अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं। तर एस प्लस V2 प्लस RPS म्हणजे इतर वाक्ये, शिल्लक वाक्ये। आता कर्ता आणि क्रियापदाचं दुसरं रूप, तुम्हाला माहिती आहे क्रियापदाचे 4 रूप असतात, V1, V2, V3, V4 आणि V5 पण आपण एस किंवा ESला समजतो। तर असे रूप असतात। तर याच्यामध्ये V2 कोणाला म्हणतात, क्रियापदाचं दुसरं रूप कोणाला म्हणतात की ज्या क्रियापदाला ईडी प्रत्यय लागतो। जसं वर्कचं वर्कडं, हा त्याचा VD झाला, वर्कचं वर्कडं दुसरं रूप झालं आणि परत वर्कडं तिसरं रूप झालं। हे आपल्याला माहीत आहे क्रियापदाचे रूप जे असतात ते, यातलं दुसरं रूप जे आहे ते या काळामध्ये वापरतात। सिंपल पास्ट टेन्समध्ये क्रियापदाचं दुसरं रूप वापरतात, म्हणजे ईडी असलं की समजायचं आपण हे, आणि कोणतंही सहाय्यकारी क्रियापद नसलं आणि ईडी असलं की समजायचं हा सिंपल पास्ट टेन्स आहे। सोपी ट्रिक है ना। परंतु सगळ्याच क्रियापदाला ईडी लागत नाही। जे रेग्युलर व्हर्ब्स असतात त्याला ईडी लागतं, परंतु बऱ्याच क्रियापदांना ईडी हा प्रत्यय लागत नाही। तर ते इरेग्युलर व्हर्ब्स असतात ज्यांना ईडी प्रत्यय लागत नाहीत। जसं की कट
हा क्रियापद आहे CUT कट, त्याचं V2 काय होतं, कटच होतं, आणि V3 पण काय होतं, कट होतं. तर हे इरेग्युलर आहे, याला ED प्रत्यय लागत नाही, हे लक्षात घ्यायची गरज आहे. म्हणून याचं एक एक्झाम्पल पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वी लॉक्ड द डोअर हे वाक्य आहे. वी लॉक द डोअर, याच्यामध्ये लॉक्ड जे आहेत क्रियापदाचं दुसरं रूप आहे, आणि म्हणून ही पास्ट ॲक्टिव्हिटी भूतकाळामध्ये होऊन गेली. म्हणजे आम्ही दरवाजा बंद केला, आता त्याचा काही संबंध नाही, आम्ही दरवाजा बंद केला. तर याच्यामध्ये भूतकाळातली घटना होऊन गेलेली ती सांगितलेली आहे. लक्षात आलं? अशा प्रकारचे हे सूत्र आणि त्याचं एक उदाहरण. आता आपण पाहूया की हे अफर्मेटिव्ह झालं. आता आपण निगेटिव्ह पाहूया. निगेटिव्ह सेंटेन्स कसं करतात. निगेटिव्ह सेंटेन्स मी का शिकवतोय तर त्याचं कारण तुम्हाला मी आत्ता कळेल. निगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय असतं, यस प्लस डीड प्लस नॉट प्लस V1 प्लस RPS आणि शेवटी फुल स्टॉप द्यायचा. तर जेव्हा तुम्हाला वाक्य निगेटिव्ह करावं लागतं त्यावेळेस तुम्हाला नॉट वापरावं लागतं. हे मी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये पण सांगितलं आहे, लक्षात घ्या. नॉट वापरावं लागतं. आणि मग जेव्हा आपल्याला नॉट वापरायचं असतं तेव्हा नॉटच्या अगोदर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागतं. आणि जसं आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये डू आणि डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरले तसं इथं डीड हे वापरावं लागतं, कारण भूतकाळ आहे. लक्षात येत आहे? नीट लक्षपूर्वक आहे का. डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागतं. मग डीड वापरलं की हे जे V1 का वापरलं, इथं जर डीड वापरलं तर क्रियापदाचं दुसरं रूप निघून जातं आणि तिथं पहिलं रूप राहतं, म्हणजे V1 होतं हे स्ट्रक्चरमध्ये. आता याचं उदाहरण बघूया आपण. वी डीड नॉट लॉक द डोअर हे उदाहरण आहे. वी डीड नॉट लॉक द डोअर. आता इथं आपण वी हा सब्जेक्ट घेतला, डीड घेतलं, नंतर नॉट घेतलं. डीड का घेतलं, हे नॉटसाठी, कारण नॉट वाक्यामध्ये एकटं येत नाही. तर नॉटच्या अगोदर सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागतं आणि सिम्पल पास्ट टेन्समध्ये सहाय्यकारी क्रियापद डीड आहे, हे लक्षात घ्या. डीड म्हणलं की सिम्पल पास्ट टेन्स, म्हणून डीड घेतलं, नॉट घेतलं, आणि डीड घेतल्यामुळे क्रियापदाचं जे दुसरं रूप आहे ते बदललं, त्याचं पहिलं रूप घेतलं, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं निगेटिव्ह सेंटेन्सेस सिम्पल पास्ट टेन्सचे करतात. आता शेवटचा भाग राहिलेला आहे तो म्हणजे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस. आता हा इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस पण आपल्याला सिम्पल पास्ट टेन्सचे कसे करतात हे का गरजेचं आहे तर ते पाहूया आपण. तर बघा याचं स्ट्रक्चर काय आहे. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. याचं काय स्ट्रक्चर आहे तर सुरुवातीला डीड घ्यावं लागतं, नंतर सब्जेक्ट घ्यावा लागतो, नंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं, आणि नंतर RPS घेऊन शेवटी क्वेश्चन मार्क मात्र द्यायला विसरायचं नाही. मग आता इथं V1 का घेतलं तर आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून डीड घेतलंय, आणि डीड घेतल्यामुळे इथं जे V2 यायला पाहिजे त्याचं V1 होतं डीडमुळे. लक्षात घ्या. अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर. आता ह्याचं उदाहरण काय होईल. डीड वी लॉक द डोअर हे उदाहरण होईल. डीड वी लॉक द डोअर. तर अशा प्रकारे इथं आपण डीड वी लॉक द डोअर, डीड घेतल्यामुळे हे जे लॉकड होतं पहिल्या सुरुवातीला अफर्मेटिव्हमध्ये, लॉकडाचं काय केलं आपण, लॉक केलं द डोअर, आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. प्रश्नार्थक चिन्ह मात्र द्यायला विसरायचं नाही. हे येस नो टाईप क्वेश्चन नाही. जर WH क्वेश्चन जर घ्यायचा असेल तर या ठिकाणी त्याच्या अगोदर WH वर्ड घ्यायचा. जसं व्हेअर डीड वी लॉक द डोअर, म्हणजे इथं व्हेअर घेतलं तर डीड येणार आणि पुढं प्रश्नार्थक चिन्ह. म्हणजे WH वर्ड तुम्हाला माहिती आहे प्रश्न दोन प्रकारचं असतात, येस नो टाईप हे वरचं आणि WH क्वेश्चन हे खालचं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सिम्पल पास्ट टेन्स त्याचे डेफिनेशन, ते कसं मराठीत ओळखायचं, त्याचे अफर्मेटिव्हचे स्ट्रक्चर, त्याचे निगेटिव्हचे स्ट्रक्चर, त्याचे एक्झाम्पल, इंट्रॉगेटिव्हचे स्ट्रक्चर, त्याचं एक्झाम्पल हे पाहिलेलं आहे. मला असं वाटतं की सिम्पल पास्ट टेन्स तुम्हाला या ठिकाणी एवढ्या गोष्टी कळण्यासाठी पुरेशा आहेत. जर तुम्हाला सिम्पल पास्ट टेन्स कळाला असेल तर सिम्पल पास्ट टेन्सचे अफर्मेटिव्हचे 2 एक्झाम्पल, निगेटिव्हचे 2 एक्झाम्पल आणि इंट्रॉगेटिव्हचे 2 एक्झाम्पल आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा विनंती करतो की आपण सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.